म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे काय, वर्णन करणे, म्हणजे जिओग्राफी. आता त्याचे दोन घटक केले जाते, प्राकृतिक घटक आणि प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल असे दोन घटक आहे. आणि अभ्यासाच्या व्याप्तीनुसार त्याचे काय केलेले आहेत, व्याप्तीनुसार त्याचे उपघटक केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर भूगोल अभ्यासाचे स्रोत कोणकोणते, ठीक आहे, प्राकृतिक घटक आणि मानवी घटक हे तर दोन आहेच, याबरोबर त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास, कोणाकोणाचा, मानवी भूगोलाचा आणि प्राकृतिक भूगोलाचा परस्पर अवलंबनाचा अभ्यास येथे केला जातो. हा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने करण्यासाठी माहितीचे स्रोत महत्त्वाचे ठरतात. माहिती मिळवण्याचे दोन स्रोत असतात पुन्हा, प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत. प्राथमिक, दुय्यम दोन स्रोत जर विचारले किती आहे तर दोन. त्यानंतर प्राथमिक स्रोतांमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत बघ, जसं की भूगोल. आता आपण त्याची व्याख्या बघू. भूगोल अभ्यासातील प्राथमिक स्रोत अशी माहिती जी प्रत्यक्ष निरीक्षणातून किंवा मोजमापातून, नोंदणीतून मिळवली जाते. आपल्याला डोळ्यांनी ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत, ज्या आपण मोजू शकतो, बघू शकतो, त्या सगळ्या प्राथमिक स्रोतांमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर त्याची काही वैशिष्ट्ये आहेत प्राथमिक स्रोतांची. प्रत्यक्ष व मूळ स्वरूपातील माहिती प्राप्त होते. आता आपल्याला दिसतंय झाडीत कोणचे, तर आपल्याला ते आपण एकंदरीत सांगू शकतो की झाड आहे, एवढं आहे, किंवा जे काही डोंगर दऱ्या दिसत आहेत त्या आपण जे आहे ते बोलू शकतोय. त्यानंतर विश्वासार्हता जास्त, आपण ते डोळ्याने बघितल्यामुळं आपल्याला त्याच्यावर विश्वास असतो की ते आहे, रिअल येते. त्यानंतर नवीन माहितीचा स्रोत असतो, काही गोष्टी आपल्याला अचानक नवीन पद्धतीने कळतात. ठीक आहे. त्यानंतर स्थळ विशिष्टता, एखाद्या ठिकाणाबद्दल नेमकी माहिती मिळते. ठीक आहे. आता महाबळेश्वर झालं किंवा वेगवेगळे जे ठिकाण आहेत तिथले प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी खासियत असते. काही ठिकाणी खूप थंड वारे वाहतात, काही ठिकाणी खूप उष्ण वारे वाहतात. जसं आपण मुंबई वगैरे भागात गेलो तर खूप दमट वातावरण आहे, तेच जर सातारा महाबळेश्वरला गेलो तर खूप थंड वातावरण आहे. असं म्हणजे एखाद्या ठिकाणाबद्दल नेमकी माहिती मिळते आपल्याला. त्यानंतर अधिक श्रम व खर्चिक असते. आता प्राथमिक स्रोताची माहिती घ्यायला आपल्याला जर प्रत्यक्ष त्या स्थानापर्यंत जायचे तर आपल्याला काय लागते, तिथपर्यंत पोहोचायला खर्च लागते, माहिती घ्यायला खर्च लागते. कधी कधी आपण एखादा किल्ला बघायला जातो बघ, तिथे आपल्याला गाईड जर घ्यायचा असेल तो पण पैसे मागतो की नाही, तो पण म्हणतो 1000 द्या, 1500 द्या, मग किल्ल्याची सगळी माहिती तो सांगतो त्या पद्धतीने. आता आपण दुय्यम स्रोताची व्याख्या बघू. कसे असते, भूगोल अभ्यासामध्ये दुय्यम स्रोत म्हणजे अशी माहिती असते जी आधीच कोणीतरी संकलित केलेली असते. त्या माहितीचा आधीच कोणतरी अभ्यास केलेला आहे, निरीक्षण केलेलं आहे, त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे किंवा त्यांनी ती सादरही केली. ही माहिती दुसरी व्यक्ती, संस्था किंवा प्रकाशन यांच्या माध्यमातून मिळते. आता जसं की हे पुस्तक छापलंय, खूप वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी तो अभ्यास केलाय, नंतर त्यांनी पुस्तकं छापले, ते पुस्तकं छापून झाल्यानंतर मग आपल्या अभ्यासक्रमात पण आले, म्हणजे आता ती माहिती आपल्याला मिळते. ही माहिती काय आज तयार झाली का, नाही, ही माहिती खूप पूर्वीपासूनची. ठीक आहे. जसं की अहवाल, नकाशे, लेख इत्यादी. आता जसं आपण दुय्यम स्रोत, प्राथमिक स्रोत बघितले, त्याची वैशिष्ट्ये बघितलं, तसंच आता आपल्या दुय्यम स्रोताची पण काही वैशिष्ट्ये अप्रत्यक्षरित्या गोळा केलेली असते. अप्रत्यक्षरित्या गोळा करणं म्हणजे जसं की आपला पृथ्वी गोल आहे बघ, तो पण अंदाजेच गोल तयार करून दाखवलेला आहे ना आपल्याला, की पृथ्वी गोल आहे म्हणून तो गोल दाखवलेला आहे. याच्यामध्ये पृथ्वी गोल आणि नकाशा ह्या दोन गोष्टी येतात. ठीक आहे. आता स्रोतानुसार माहितीची विश्वासार्हता बदलू शकते. कधी कधी काय होतं, एखादा आकडा वर किंवा खाली होऊ शकतो. जसं की अरबी समुद्र, महाराष्ट्राला समुद्र किनारा लागलाय 720 किलोमीटरचा, काही ठिकाणी 750 पण म्हणतात, किंवा ज्या गुजरात, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यांना एकमेकांच्या सीमा लागल्या, त्याचं किलोमीटरमध्ये केलं तर कधी कधी 100, म्हणजे जसं जम्मू काश्मीर